संघही आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा श्री गणेशाला वंदन करून जिच्या पदस्पर्शानं झालेलं हे संपूर्ण विरारशी ही नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन करून आणि त्यानंतर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून गावचं प्रसिद्ध मंदिर श्री सत्यनारायणला वंदन करून पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या मैदानावरती T90 प्रीमियर लीग म्हणजे कालही पाहिलं बरेच जण आले होते, आज तर त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. पण मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये या मैदानावरती बरेच जण आले, बरेच जणांनी सहकार्य केलं, बरेच जणांनी आपलं महत्त्वाचं आणि ही T90 प्रीमियर लीग आहे हे सर्व मित्र आहेत. म्हणजे T90 प्रीमियर लीगचा एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे. असं पाहायचं तर एकमेकांच्या विरुद्ध कोणी नाही, पण आज एकमेकांच्या विरुद्ध खेळण्यासाठी संधी आलेली आहे. ती फक्त मैदानापुरती आहेत, पण एक मित्र परिवार आहे. मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा म्हणजे T90 प्रीमियर लीग. बरेच जण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये स्पर्धा पाहणार आहेत. त्यांच्यासाठी माहिती असणार आहे की T90 प्रीमियर लीग म्हणजे काय. T90 म्हणजे असलेला हा परिवार आहे. परिवाराचा भाग म्हणून आज मात्र त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येकाला पाहिजे असेल म्हणजे विराटनगरचं संस्कृतीचे असलेलं मैदान तिथे सर्वजण असतात. म्हणजे नेहमी रोज मॉर्निंग सेशन मध्ये काय करायचं तर मॉर्निंग सेशन मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी संधी ती संधी व्यवस्था आहे तिथे हे सर्व खेळाडू जात असतात आणि त्याच भागामधून दररोज माडाच्या मैदानावरती आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजता असतात. आपल्या बाकीचे सर्व कार्यक्रम शेड्यूल थोडं बाजूला ठेवून हे सर्वजण तिथे आपण खेळताना पाहिलेले आहेत. त्यामुळे मजा येईल. हा मॅच 5 षटकांचा आहे, प्लस तुम्हाला 5 गोलंदाज जे आहेत ते मैदानावरती वापरायचे आहेत. आपल्या मंचावरती आपल्या घासकोपरी गावचे आमचे खऱ्या अर्थानं एक चांगले मार्गदर्शक म्हणून देखील ज्यांना नेहमी पाहिलेले आहेत त्या आदरणीय विजयदादा पाटील सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. 40+ लिजन क्रिकेटपटू ते सध्या आहेत आणि ते या मंचावरती स्थान पण आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करू. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर काही विशेष सहकार्य देखील आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून पहिला मॅच आहे. पहिल्या मॅचची आपण चर्चा दोन्ही संघाची करूयात. एका बाजूला आपण पाहिलं तर अंबेश इलेव्हनचा स्क्वॉड पाहिला तर अखिलेश जैन जे या संघाचे ऑनर आहेत, हरेश पाटील आहेत. याच मैदानावरती सर्वाधिक जास्त ज्यांना आपण नेहमीच पाहिलेत. पंचही मैदानावरती रेडी आहेत. चर्चा तिथे होईल. हरेश पाटील आयकॉन आहेत, अक्षय बॉलर आहेत, सचिन पाटील आहेत घासकोपरीचे, त्याच्यानंतर उत्तम परियार, पंकज पाटील, सैल सावंत, आशिष चोरा, प्रसन्न पस्टे, सुपन्न लंजेकर, उमेश यादव, विजय मामा समाजसेवक हे सर्व खेळाडू आहेत. तर ते आपण पाहणार आहात. काउंटडाऊन स्टार्ट झालेली आहेत. मॅचला सुरुवात होणार आहे. लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. DBN लाईव्हला सध्या या स्पर्धेत बॉल पहिला बॉल किशोर क्वीन यांचा आपण पाहिला तर खोलवटप्पाचा हाताळण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच वेळा किशोर दादांना आपण पाहिला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडेही आहे, तर तेही दाखवणार. पाजी यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. हरेश पाटील याने सलग 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर 500 500 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र दिलं जाणार आहेत. पण मजा येणार. हरेश पाटील वर्सेस किशोर किनी अशी आता लढाई मैदानावरती सुरू झालेली आहे. पुढचा बॉल बागपुटला गेलेला काय त्यानं मात्र फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. आणि माहितीही आहे या कंडिशन मध्ये सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती थोडंसं बाउंड्री येणं कठीण असतं. मग तिथे काय करायचं आहे, तिथे सिंगल डबल तुम्हाला रोटेशन करायचे आहेत, प्लस बिटवीन द गॅप या गोष्टी तुम्हाला मैदानावरती अद्यावत करायच्या आहेत. 5 षटकांचा मॅच आहेत. पहिलं षटक पॉवर प्ले आहे, तिथे 2 खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवायचे आहेत. हेही या स्पर्धेचे काही नियम आहेत तेही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. सध्या ही स्पर्धा लीग बिफोर पण आहे त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा आहे. किशोर किनीचा बॉल फोर्स केला, उडवला हवेमध्ये. विशाल पाटील यांच्या मस्तकाला दस्तक देत पहिला सिक्सर खेळलाय मैदानावरती. अक्षय बॉलर यांच्या बॅटमधून 6 वाला सिक्सर. थँक्यू. पहा काय फटका होता सरळ समोरच्या दिशेने. लॉंग ऑफचे खेळाडू विशाल पाटील यांच्या डोक्यावरून खेळला असताना 6 रन. आणखीन एक समोर खेळलाय, परंतु आता क्षेत्ररक्षकाला चूज केलाय.
थोडं कमी पडले, थोडंसं डिस्टन्स कमी पडलं. विशाल पाटील एक चांगले खेळाडू आहेत, त्यांनी मात्र एक चांगला कॅच या ठिकाणी कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रन मैदानावरती बनवलाय. 4 बॉलमध्ये 8 विकेट गमावली. पहिली गॉन. नाही, बल्ले बल्ले करण्याचा मोका या सर्वांना भेटणार आहे. डीजे आहे, नाचायची संधी प्रत्येकाला भेटणार आहे. प्रशांतजी तुमचं आपले स्वागत आहे. आणि एक चांगले खेळाडू आहेत. प्रत्येक जण म्हणजे अगदी मित्रापरित असलेले सर्व आहेत. आणि नेहमी नेहमी या मैदानावरती पाहिलं त्या मैदानाशी संलग्न असलेलं नातं. म्हणून मी म्हटलं ना की T90 प्रीमियर लीग नाही, हे सर्व मित्र आहेत. त्या मित्राच्या माध्यमातून एकाकी खास करून आपली एकी, आपले बंधुत्व, आपल्या भावना हे सर्व काही जुळवण्याचा प्रयत्न आज T90 प्रीमियर लीग करतायत. आणि त्यांच्याच माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा T90 प्रीमियर लीग. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खोलवा टप्प्याचा बॉल तळला, त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. पंकज पाटील यांना पण सध्या पाहतायत. पंकज आहेत, मारमलपाडा संघाचे खेळाडू आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल तळला. पंकजसाठी अपील केलं, त्या ठिकाणी स्ट्रॉंग अपील होती, परंतु पिचिंग पाहिली जाईल. थोडीशी पिचिंग जर पाहिली तर पंच मात्र आता दर्शवतायत लेग स्टंपच्या बाहेर आहे, सोडून जाणारा हा बॉल. त्यामुळे पंचाने लेगबाज घोषित केलाय. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट. टीम अंबेश 11 पहिल्या ओव्हरमध्ये धाबा बनवू शकला. आतापर्यंत 9 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक ब्रेक घेऊया. संगीत ऐकत डीजे विशाल कांबीर यांच्या माध्यमातून आणि येऊयात मैदानावरती. उभी पाठीशी हाय, आई एक वीर माझी, उभी पाठीशी हाय, आई एक वीर माझी, उभी पाठीशी हाय. आजचा दिवस मजा असेल, वेगळा असेल आणि भरपूर मजा येणार. कारण की प्रत्येक जणाला प्रत्येकाचे डावपेच माहीत असतात. प्रत्येक जणांना प्रत्येकाचे प्लॅनिंग. विकास येतात मैदानावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर जबाबदारी आहे विकास यादव यांच्यावरती. आता ती जबाबदारी कशा प्रकारे पार पडतात पाहूयात. आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला बॉल अक्रॉस बॅटने खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आल्यात. 1 रन घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंकज धावल्यात वेगाने. 2 धाबा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतायत. त्या मात्र डबल फिगर मध्ये 11 रन वरती. सकाळचं सत्र आहेत. माहोल चांगला आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे मैदान. अनेक साऱ्या स्पर्धा ही मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यामधली सध्या सुरू असलेली आपण पाहिली तर T90 प्रीमियर लीग. फटका छान खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. नाही तिथे क्षेत्ररक्षक, परंतु विशाल पाटील वेगाने जात आहेत. म्हणून म्हटलं थोडं बॉल ट्रॅव्हलिंग होणं सकाळी कठीण आहे या मैदानावरती. पंच दर्शवत आहेत 1 रन शॉट. कहाणी मिटवीस. आता एक शॉट असणार आहे. तिथे तुम्ही 2 घेतल्या पण 2 नाही कामी येणार. त्यामुळे एक शॉट असणार आहेत. एका शॉट रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप पुन्हा खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनवर तैनात. तिथे मात्र बॉल अडवलं गेलेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. भावेश जैन यांच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू आहेत या संघाचे. आणि त्यांनी मात्र या बॉल अडवलं. 1 रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 13 रन 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. भरपूर सारी मेहनत कालच्या दिवसामध्ये आपल्या सर्व आयोजन कमिटीने घेतलेले आहेत. त्याचमुळे आता ही स्पर्धा एका यशस्वी वाटचालीच्या दिशेने आता मार्गस्थ होऊ लागलेली आहे. रन झाल्या 13. स्ट्राईकवरती हरेश पाटील.
बॅकवूडला गेले, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सापडले, जाळ्यामध्ये फसवलंय. त्या ठिकाणी हरेश पाटील यांना विकेट मिळाली, प्राइजलेस विकेट. हरेश पाटील मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. मोठी मोठी विकेट आली हरीश पाटील यांच्याने. पहावा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण थोडा बॅकफुटला गेले, रूम बनवण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळले होते. क्षेत्ररक्षक थोडं चुकी करताना पाहायला मिळाले शॉर्ट पॉइंटचे, परंतु सेकंड अटेम्प्टला चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र घेतला सूरज यांनी. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. वेलकम मनोज तलेकर, आपले स्वागत. रन मैदानावरती आतापर्यंत केलं 13ला 2 विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर सचिन पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखिलेश आहेत, अखिलेश आलेत, महत्वाचे खेळाडू आहेत. ओ स्विच इट, परफेक्ट कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट, बॉल जाईल तिथे. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे बॉल थांबणं अशक्य आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलवून जाणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. थँक्यू. स्कोर कडवरती धावसंख्या पाहिली तर 17, 17 धावा, 2 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अखिलेश. हो, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी बीट झाल्यात. आणि 2 षटकाच्या खेळ अखेरीस धावफलक्यावरती आपण धाबा पाहिल्यात. टीम अंबाईश 11 जाऊन पोहोचलंय 17 वरती. 17 वरती 2 विकेट त्यांनी मात्र मैदानावरती गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो टीम आपण पाहिला तर R11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूयात. आफ्टर 2 overs 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. हिचं नाव हाय कारल्याची पिंडाई. आफ्टर 2 overs 17 धावा धावफलक्यावरती लगावल्यात, परंतु 2 विकेटही गमावल्यात. हेही आपण विशेष पाहू शकतायत. तिसरं षटकात आणण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी होतात. भावी जैन या संघाचे आयकॉन खेळाडू आणि परफेक्ट हाईट या खेळाडूची मात्र आपल्याला पाहायला मिळतात. उंच सखल बांधायचा असलेला हा खेळाडू सध्या मैदानावरती दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये रन झाल्या 17, 2 गडी बाद. थर्ड ओव्हर सुरुवात. स्ट्राईकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पंकज पाटील. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाईल. ऍक्शन मध्ये दर्शवतायत संजय मल्होत्रा सर, आमचे एक जवळचे मित्र आहेत आणि पंच आहेत. आता प्रत्येक जणांना काहीतरी क्षेत्रामध्ये करायचं असेल, मग काहीतरी वेगळं करायचं आहे. डान्सिंगही करायचे आहेत, काही जणांना वेगळं ऍक्शनही करायचे आहेत, काही जणांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला सर्व काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. रन झाल्यात 18. ऑफ्टमच्या थोडा बाहेर आहेत. बाहेर म्हणजे जास्त बाहेर आहेत, त्यामुळे पंचांना आता सांगितलं नो, इट इज अ बिमार घोषित केलाय आणि बिमार आलाय, त्यामुळे आता पंचांचं बोटही हवेमध्ये फिरलंय. T90 प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट. पुढचा बॉल फ्रीटचा बॉल पुढचा असणार आहेत. रन झाल्यात 19 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. फ्रीटचा बॉल, आक्रमण, त्याच्यावरती हल्ला बॉल केलाय, परंतु बॉल बाउंड्री लाईन जवळ अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. म्हणून म्हटलं की थोडा बॉल ट्रॅव्हल सकाळी कठीण आहेत. पंकज प्रयत्न करतायत. मारमलपाड्याचे खेळाडू आहेत पंकज पाटील आणि विजय दादा यांच्याकडून आता बक्षीस असणार आहे. त्यांची जावईच आहेत आपल्या घासकोपरीमध्येच. तर प्रत्येक 6 साठी 200 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे. प्राइज वाढणार. ओ थोडा स्विंग झाला बॉल, थोडा मध्ये आला, थोडासा खाली राहिला, त्यामुळे आता बॅटर बीट होताना पाहायला मला पंकज एक बाहुबली खेळाडू आहेत, आमचे एक मित्र आहेत. पाठीमागे आमच्या जतीनही बसले. जतीन आपलंही स्वागत आहे. 21ला 2 विकेट. जसे जतीन, पंकज, विशाल
हे मारंबल पाड्यासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आई भवानी क्रिकेट क्लबसाठी ते सध्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत 21ला 2 विकेट. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक विशाल पाटील. बिट्टी त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाहीत. एका मारंबल पाड्याच्या खेळाडूनं दुसऱ्या खेळाडूचा घेतलाय कॅच, मिळाली विकेट. फलंदाज बाद. संकट जाई भक्ता हाती लगावून येई आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरव कायम राही नाव घेता संकट जाई भक्ता हाती लगावून येई आई माऊलीचा आशीर्वाद आमच्या शिरव कायम राही आम्हा कोल्यांना कृपेची सावली देई तीच नाव हाय काल्याची सध्या आपण पाहिलं तर आर्यन 11चा संघ आहे. लगातो 6 अशी टीम आहे. लगातो 6 आहे पण लगानवाले सारखे थोडं लगान नाही पण थोडं वेगळे आहे त्यामुळे मजा येणार. मंगेश राणे या संघाचे ऑनर, भावेश जैन आयकॉन, विशाल पाटील कॅप्टन, विकास यादव, सुनील केलस्कर, विशाल राऊत, तुषार चव्हाण, अखिलेश यादव, किशोर किनी. फोर्टी प्लेचे खेळाडू सूरज टायगर, अक्षय चव्हाण आणि राहुल धाडवे हे खेळाडू आहेत. लिफ्टी बॅट्समन सध्या मैदानावरती येत आहेत. उत्तम उत्तम पर्याय आहेत. 12वा खेळाडू असेल तर रमेश 11 आपला पाठवून द्या कारण की स्कोरर आहेत तिथे थोडस असेल तर पाठवून द्या. रन झालेत धावफलकावरती 22, 22 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2.4 ओव्हर्स. गोलंदाजी रेडी आहेत पुन्हा एकदा मैदानावरती भावेश जैन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी भावेश जैन यांची राहिलेत. फुलटस बॉल कॉपी बिग स्टाईल मध्ये खेळलाय. फटका छान खेळला, एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल, नाही थांबणार. मैदानाची आउटफील्ड सुपर फास्ट आहे आणि बॉल निघून जाईल सरळ दंदन 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 करत सीमारेषा पार. चौकार 4. आहे एक विराईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. आहे एक विराईच्या नावापासूनच थँक्यू. काय फटका होता कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलेला फटका. 4 धाब्या मिळाल्यात. संघाची धावसंख्या 26, 26 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल बाकी आहेत. 26 धाबा धावफलकावरती लगावल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूने आपण पाहिलं तर आता अखिलेश जैन, जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सध्या आहे. भावेश जैन यांचा पुढचा बॉल ड्राईव्ह केला. पुन्हा आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल घेतल्यात. आता प्रयत्न कदापि डबलचा होऊ शकतो, तिथेही मिसफील्ड झालाय. या मजा असणार आहेत. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी कंप्लीट. जिथे फक्त सिंगल होती तिथे डबल, जिथे डबल नाही तिथे ट्रिबल आलेले आहेत आणि 3 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. आफ्टर 3 ओव्हर 29 रन लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धाबा धावफलकावरती लगावल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करणारी टीम अंबेश 11 संघानं. डीजे महत्वाच्या मॅचेस आणि या स्पर्धेसाठी काही विशेष सहकार्य आपल्याला लाभलं, ज्यामध्ये राहुलजी धाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं सहकार्य आपल्याला लाभलं आहेत. स्वप्नीलजी दुलाब यांच्याकडून 1000, संतोषजी सावंत यांच्याकडून 2500. त्यानंतर भावेशजी जैन यांच्याकडून आपल्याला 3500चं योगदान लाभलेलं आहे. आपले किशोर दादा खास करून त्यांनी आपल्याला 1000 रुपयाचं मात्र खास करून सहकार्य लाभलेत. घासकोपरीच्या आपल्या समाजसेविका सुनंदा प्रमोद पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं आपल्याला सहकार्य लाभलेत. प्रशांत भाऊ यांच्याकडून 1000 आणि अण्णा यांच्याकडून आपल्याला 1500. हे आपले सर्व आर्थिक देणगीदार आहेत, स्पॉन्सर आहेत. त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी योगदान केलं आहे. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. रन झाल्यात 3-0-30. 3.1 चेंडूचा खेळ संपलात. उर्वरित अजूनही पाहिलं तर 11 बॉल आता मैदानावरती येणं बाकी असणार आहेत. मजा येणार. पुढचा बॉल ऑफ्टरच्या बाहेर कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका छान खेळलाय. मैदानाची आउटफील्ड अगदी फास्ट आहे. बॉलचा पाठला केला जातो. रन तिथे मात्र पूर्ण होतील या बॉल वरती. 4 मिनिटं धावा 4. येतोय दर्जेदार 4. चौका. माझी माऊली आई गाऊ देवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला धावफलकावरती धाबा जर आपण पाहिलं तर वाढल्यात 34 आणि
म्हणून म्हटलं मी की हा T90 प्रीमियर लीगचा परिवार आहे. सुरुवातीला 5, त्याच्यानंतर 10, 10 पासून 20, आता 20 पासून भरपूर जण सध्या परिवाराचा हिस्सा आहेत. भरपूर जण सध्या T90 प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आहे ते चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आज मात्र मैदानावरती सातत्याने दाखवणार. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 35. धावा ओव्हर द विकेट आहे पुढचा बॉल. पाठीमागे खेळलाय फटका छान खेळलाय. बॉलचा तिथे पाठलाग केला जातोय. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. चांगली फिल्डिंगचं प्रत्यक्षीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा राणे आहेत तिथून बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि मंगेशजी राणे आपले नेहमीच म्हणजे जीवदान 11चा संघ मैदानावरती उतरू द्यात. 40+ क्रिकेट असू द्या तिथे मंगेशजी राणे यांचा सातत्याने उल्लेख करण्यासारखा असतो. आणि त्यांनी सध्या तिथे मात्र फिल्डिंग केलेली आहे. बॉलला अडवलं. बॉलपेक्षा वेगाने तर तेच धावले होते त्यामुळे तिथेही चर्चा असणार आहेत. रन झाल्या 37. 37ला 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. आज काही वेळा स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ओव्हर द विकेट फटका खेळलाय. पुन्हा त्या बॅटची एज घेतलाय. मंगेशजी राणे यांच्या दिशेने आज बॉल मार्गेस होतोय. त्याचं कारणही आहे काल या मैदानावरती त्यांनी भरपूर मेहनती घेतलेल्या आहेत. कदापि आता त्यांना फायदाही कदापि होतोय. हा रन मैदानावरती मिळाला. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलक्यावरती 38. 38 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. किमान 50च्या पार म्हणजे जवळजवळ 55-60 तुम्हाला जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा या येणाऱ्या 5 षटकांमध्ये. का सकाळचं सत्र या मैदानाचं थोडं डिफिकल्ट सत्र असतं म्हणून या मैदानाला आम्ही 3 सत्र दिलेले आहेत. एक पहिलं सत्र असतं जे सकाळी 9 ते जवळपास 12 तिथे हवाच नसते. 12 नंतर दुपारी 4 पर्यंत राईट हँड बॅट्समॅनची हवा असते. लेग स्टंप थोडा मिस करून जाणारा बॉल. पंच मात्र वाल्यात. वाईट बॉलचा इशारा. आणि कोणी सांगेल का पंच आता 65 क्रॉस आहेत. नाही सांगू शकत. ही एनर्जी आहे. 65 अजून असं केलं तर जवळजवळ 125 वर्ष होऊ शकतात. त्यामुळे मला तर सर तेही करतील. आताही जोडतायत. रन झाल्यात 39. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वा काय कॅच घेतलाय. सूरज होते. सूरजनं मात्र एक चांगला कॅच घेतलाय. सूरज टायगर एक चांगला कॅच घेत असताना पाहायला मिळाले. आणि हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. इथे चांगल्या कॅचेस तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे काही शंका नाही आहेत. चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. 39ला 4 विकेट. नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कोणात. नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कोणात. मला आणलं जनात साईनी बसवलं मानत. 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 T90 प्रीमियर लीग सध्याच्या घडीला आपण पाहतात. आणि ही मजा असणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला ओपनिंगला जे जोडी येणार ती चेंज होणार. पहिलं षटक जो हाताळणार तेही चेंज होणार. म्हणजे भरपूर नियम आहेत. त्यामुळे तिथे चर्चा होणार आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. उमेश यादव नवीन बॅट्समॅन आहेत. ते सध्या नॉन स्ट्रायकर आहेत. पण अखिलेश वरती जबाबदारी आहे या मॅच मध्ये. पाहूयात अखिलेश. फुलटच बॉलला कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय तिथे. आता क्षेत्ररक्षकाला मिळाली नाही साथ. बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. मिळतील रनच्या चौकार. चित्त तित्त रूप तुझं दिसू लागलं. तेव्हा तुझ्या नावाचं याड लागलं. थँक्यू. रन वाढल्या संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 43. 43ला 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4.2 चेंडू हे मात्र मैदानावरती फेकून झालेले आहेत. T90 प्रीमियर लीग 2025 आपण पाहिलं. क्रिकेट विथ पॅशन, क्रिकेट विथ ड्रीम. क्रिकेट प्रत्येकाचं स्वप्न आज मात्र खऱ्या अर्थानं झालेलं आहे.
म्हणजे एखाद्या वेळेस आपण झोपेतून ज्यावेळी उठतो ना त्यावेळी आता बाकी काही गोष्टी दिसत नाहीत, परंतु बॅट आणि बॉल हे आपल्याला प्रत्येकाला दिसू लागलेत. त्याचं कारण आहे आपण क्रिकेटर आहोत सर्व. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र आपण पाहिलं तर एक चांगला बॉल मैदानावरती अद्यावत केलेला आहे. ही स्पेशालिटी आहे या खेळाडूंची, ती मात्र मैदानावरती दाखवतायत. 4.3 ओव्हर्स 43 लॉस 4 विकेट. T90 चॅलेंजरचा संघ आता दाखल झालाय. मोठी बस त्यांच्या आता या ठिकाणी आलेली आहेत, त्यामुळे ते आता मैदानावरती पोहोचलेत. फटका हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, मिस्टामिक स्ट्रोक. मिड ऑफचे खेळाडू बॉल वरती येतात, थोडे पाठीमागे गेले आणि कॅच मात्र टिपत असताना अखिलेश मैदानाच्या बाहेर गॉन. चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे सर्वांनी जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. सचिन पाटील नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील येत आहेत, घासकोपरी गावचे खेळाडू आहेत. श्री गणेश घासकोपरी 40+ आणि विजयदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत. 43 5 गडी बाद, आतापर्यंत 5 विकेट इथे मात्र गमावलेत. 4.4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल गोलंदाजीवरती सूरज टायगर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायगर दाखवून देतात मैदानावरती कशी गोलंदाजी करायची. T90 चॅलेंजर्स आता काही वेळामध्ये रेडी होणार आहेत, तिथेही चर्चा असणार आहे. 43ला 5. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल, मिळालं जीवनदान. 1 रन मिळाला. दुसऱ्यासाठी भाग मिल्का भागवाली कहाणी आणि रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानावरती कंप्लीट केल्यात. अजूनही 40+ चे खेळाडू आहेत, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट आहेत. तो जोश, तो जल्लोष, 30 ताकद, 30 नजाकत, ह्या सर्व काही गोष्टी मैदानावरती दाखवतात सचिन पाटील. 45ला 5 विकेट मैदानावरती आतापर्यंत गमावलेले आहेत. टीम अंबेश 11 शेवटचा बॉल मैदानावरती राहील बाकी. राऊंड विकेटने फुलटस बॉल समोर खेळलाय, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी किशोर किनी बॉल लढवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. 2 तर पूर्ण झाल्यात, तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरी धाव आता घेत असताना तीही कंप्लीट होईल. 4थ्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि आता 4थ्यासाठी कदापि बाद व्हावं लागेल. डावही संपलाय पहिला आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्तीनंतर रन मैदानावरती केल्यात. आम्हाला या ठिकाणी दर्शवतात केवळ 48 झाल्यात, 48 झाल्यात आणि 49चं लक्ष असणार आहे. अडीच झाल्यात आणि 49चं लक्ष आहे. पुढचा टॉस आहे, नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. T90 चॅलेंजर्सचा संघ आहेत. चला या. नाम म्हणे आम्हा तुम्ही आडो सखा घेतला पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी आणि पटेल 11 T90 चॅलेंजर्स आणि पटेल 11च्या कॅप्टन. चला या. चंद्रभागी नाव टाळ बिना हाती घेऊ विठू नाम गात राहू नामा विठू राया एक लागे वेळ हे कळायला. चल ग सखे चल ग सखे पण जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पण विजयजी पाटील विजयदादांना विनंती असेल आपल्या टॉस. चल ग सखे पंढरीला. थँक्यू. टॉस होणार आहेत. मी विजयदादा पाटीलांना विनंती करतोय आपल्या शुभ सोईल टॉस. वेलकम प्रसाद जाधव, नमन ओगे, आपले स्वागत. T90 प्रीमियर लीग आहेत. सकाळी रोज माडाच्या मैदानावरती सर्व खेळाडू प्रॅक्टिस सेशन मध्ये असतात आणि आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं त्या स्पर्धेचं आयोजन. T90 प्रीमियर लीग आणि टॉस होईल आपल्या घासकोपरी गावचे विजयजी पाटील दादा यांच्या शुभ होते टॉस. टॉस होणार आहेत. हेड आणि टेल्स, छापा आणि काटा. टॉस हेड म्हटलेला आहे आणि त्या ठिकाणी आलाय हेड की टेल्स. हेड आलेला आहे, त्यामुळे टॉस पार पडलाय. T90 चॅलेंजर्सचा टॉस जिंकले. मी विजयदादांना विनंती करतो आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती स्थान पण व्हायचं आहेत. कॅप्टन धोनी आमच्या सोबत जॉईन असणार आहेत. टॉस जिंकलाय T90 चॅलेंजर्सनं. 5 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न?
दोन्ही संघ तसे बघायला गेले तर एकदम तोडीचे आहेत. सो मिनिमम आम्हाला 60-65चं टार्गेट ठेवावं लागेल. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता प्लेन असं मैदान आहे. सर्व काही गोष्टी बेनिफिट या मैदानावरती तुम्हाला मिळणार आहेत आणि या मैदानावरती खेळण्यासाठी आता तुम्ही सर्वजण उत्सुक आहात, तर त्याविषयी काय सांगा? अतिशय सुंदर मैदान आहे आणि छान राखलेलं आहे. इथे मॅनेजमेंट खूप सुंदर आहे आणि एकदम सेफ मैदान आपण म्हणू शकतो. आता पहिला मॅच तुम्ही खेळतायत, तर असा कुठला खेळाडू आहे तुमच्या टीममध्ये की ज्यानं जास्तीत जास्त एफर्ट लावले तर कदापि आपण विजयी होऊ शकतो? असे तर सगळेच प्लेयर आहेत आणि सगळेच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि सगळेच आपले 100% देण्याचा प्रयत्न करू. मी आधी म्हटलं की T90 प्रीमियर लीग नाही तर T90 एक परिवार आहे. परिवाराचा आपण सर्वजण भाग आहात. तर T90 प्रीमियर लीगबद्दल खेळताना कसं वाटतंय आणि अनुभव कसा राहिला आतापर्यंतचा? मी T90मध्ये आज जवळजवळ 6 वर्षापासून आहे आणि हे परिवार कुठून कुठपर्यंत राहिले ह्याची खूप सुंदर स्टोरी मी सांगू शकतो. तर आज हे खूप सोन्याचे दिवस आहेत जे इथल्या मॅनेजमेंटने दाखवलेले आहेत आपल्याला आणि ऑफकोर्स समोर जे कर्णधार आहेत तेही त्यातलाच एक भाग आहेत. जेव्हा हे सुरू झालं तेव्हापासून हे आहेत आमच्याबरोबर आणि हे आमचं एक कुटुंब आहे. सो हे असंच राहावं शेवटपर्यंत आणि अजून सुंदर दिवस यावेत आमचे. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप चांगला पण मनोगत आणि खूप चांगला आमच्याशी आपण संवाद साधल्याबद्दल. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आमच्यासोबत पटेल पॅन्थरचे कॅप्टन आमच्यासोबत असणार आहेत. टॉस जिंकला असतं तर दादा डिसिजन काय असतं? फिल्डिंग असती. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना या कोपरीच्या मैदानावरती 5 षटकांमध्ये मॅक्सिमम टोटल 75चा टार्गेट तरी आम्ही अचीव करू. असे प्रमुख तुमच्याकडे कुठले बॅटर आहेत जे 75 क्रॉस करू शकतात? ऑलमोस्ट तो सगळेच आहेत पण सगळेच 100% प्रयत्न करतील. सेम प्रश्न मी जसं विचारलं की T90 ही प्रीमियर लीग नाही तर T90 एक परिवार आहे. या परिवाराचा आपण सर्वजण भाग आहात. तर कसं वाटतंय आज T90 प्रीमियर लीगच्या वतीनं इतकी चांगली स्पर्धा आपण आयोजन केल्यात, चांगलं मैदानही चूज केलं, त्यामुळे स्पर्धेबद्दल सांगायचं म्हटलं तर ह्या इकडची जी कमिटी आहे त्यांनी वेल ऑर्गनाईज करून दिलं आहे आम्हाला आणि त्यांनी आमची पूर्णपणे काळजी घेऊन ठेवली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकाशी आपण संवाद साधूयात. टॉस पार पडल्यात आणि टॉस जिंकून निर्णय मात्र मैदानावरती घेण्यात आला. T90 चॅलेंजर्स विथ द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, यानी की फिल्डिंग दाखल होईल. T90 चॅलेंजर्स पटेल पॅन्थरला करायच्या मैदानावरती बॅटिंग. पटेल पॅन्थर कशा प्रकारे बॅटिंग करतायत हे आपण DBN लाईव्हला पाहायला विसरू नका. तोपर्यंत एक छोटा ब्रेक आहे. छोट्या ब्रेकमध्ये आपण ऐकूयात DJ तिथे विशाल कांबेर यांना. थँक्यू आणि DJ थँक्यू. या स्पर्धेसाठी आदरणीय आपल्या घासकोपरी गावचे विजयदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे आपल्याला देणगी लाभलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विजयदादा पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात, कारण हे प्रेम आहे, हे प्रेम आहेत आणि आज त्यांनी या स्पर्धेसाठी आपलं आर्थिक सहकार्य जे आहेत ते मात्र केलेलं आहेत. कारण की T90 प्रीमियर लीग म्हणून मी म्हटलं ना, T90 प्रीमियर लीग नाही, T90 परिवार आहे. त्या परिवारामध्ये आज सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा खेळ मैदानावरती सुरू होईल. सचिन पाटील आल्या पहिलं षटक. ओ पहिला बॉल समरिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाला आणि सचिन पाटील यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर विजयदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. त्या हॅट्रिक विकेटसाठी ते बक्षीस असणार आहे. सुनील आणि विकास ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल सचिन हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का? मिस्टामिक स्ट्रोक, भरपूर उंच गेलाय, दूर. विजय मामा पासून थोडा दूर राहिलाय बॉल. रन स्कोर कार्ड वरती वाढल्या संघाची धावसंख्या 2. आतापर्यंत विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपला गेला. 2 धावा धावफलकावरती लगावल्यात. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती परत पाहायला मिळत आहेत. रेटम ओव्हर द विकेट. फटका हवेमध्ये खेळला, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय. आशिष छोरा यांच्या डोक्यावर मात्र बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. हो
वाढल्या संघाची दर्शक धावफलकावरती जाऊन पोहोचतात 3 बॉलमध्ये 6 रन. इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्लेचे षटक आहेत आणि तिथून मात्र बॉलला आपण पाहिलं तर खेळत असताना बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावा झालेल्या आहेत. पाठलाग मैदानावरती ज्या दिशेने सुरू आहे सध्याच्या घडीला कशा प्रकारे केला जाईल त्याची चर्चा मैदानावरती होणार आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये रन झाला 6. कोलवटाप्याचा बॉल त्याला मात्र सरळ बॅटने खेळलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रोक मात्र निघून आलाय. क्षेत्ररक्षक मात्र 2 पायाच्या मधून बॉल फरार होईल. बाउंड्री लाईनच्या पार. 4 धाव्यांसाठी आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. काय फटका होता. सरळ बॅटने खेळला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. आधी खेळाडू होते मिडॉनला त्यांना बीट केलं. त्याच्यानंतर खेळाडू आले लॉंग ऑफचे त्यांना बीट केलं आणि लॉंग ऑफचे खेळाडू थोडं उशीर आले. कदापि त्याचा तो निर्णय मैदानावरती आपण पाहिलात थोडंसं लेट आलेत आणि लेटचा फायदा जो आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमला झालेला आहे. रन झाल्यात 10 रन. बॅटची एज होती का? यस. आता पंच यस बॅट्समॅन स्वतः दाखवतात ही खेळाडू वृत्ती आहेत. खेळाडू वृत्तीसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. त्यांना माहित आहे आपल्या बॅटला लागलाय बॉल. पंचांच्या प्रतिक्रिया कुठल्याही पाहिल्या नाहीत त्यांनी आणि लगेच मात्र चालत निघालेत आणि ही खेळाडू वृत्ती मात्र खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्यात. फलंदाज मैदानाच्या बाहेर. ही शिस्त जी आहे ना ती T90 प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. फलंदाज बाद. नवीन बॅटर विशाल पाटील येतात. मारंबलपाडाचे खेळाडू आहेत ते सुद्धा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. 5 बॉल फेकून झाला तर रन झाला 10. 10 लॉस ऑफ 1 विकेट. सचिन पाटीलचा शेवटचा बॉल विशालसाठी. हो काय बॉल टाकलाय. स्विंग झाला मध्ये यष्टांच्या अगदी बाजूने बॉल निघून गेला. विशाल मात्र बीट झाले. एक चांगला बॉल मैदानावरती अद्यावत केला. सचिन पाटील यांनी मात्र दाखवून दिलं. पहिल्या षटकामध्ये जरी मिसफिल्ड झाली मिसफिल्डचा फायदा मैदानावरती तिथे होताना पाहायला मिळाला. रन मैदानावरती बनवलं 10 ला 1 विकेट मैदानावरती गमावल्यात. समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. येणारे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. अजूनही जवळपास 39 रन. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे ऐकूयात विशाल कांबीरे यांना. एक षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लगावल्यात. गोलंदाज आशिष चोर आल्यात मैदानावरती. दुसरं षटकाचे षटक हाताळण्यासाठी आणि आशिष कशा प्रकारे गोलंदाजी करणार ही पाहण्यासारखं असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये मात्र बॅटिंग तर चांगली केली. एका बाजूने आपण पाहिलं तर विशाल राऊत, दुसऱ्या बाजूने विशाल पाटील. दोन्ही वी खेळाडू आहेत. वी नावाचे खेळाडू आहेत. वी फॅक्टर कोण ठरेल आज समोर? आशिष चोराचा बॉल पॉइंट मध्ये त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न परंतु वा काय क्षेत्ररक्षण झालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि पॉइंट मधल्या खेळाडूला बिझी राहायचे आहेत. तिथे बॉल तुम्हाला स्टॉप करायचे आहेत. ते स्टॉप करताना पाहायला मिळाले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. रन मैदानावरती केल्यात 11 एक विकेट आतापर्यंत गमावलाय टीम R11 लगातो 6 या टीमनं. टॅगलाईन त्यांची आहे लगातो 6. फटका पुन्हा एरियल रूट घेऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल खेळला गेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत विजय मामा. सायनाथ नगरचे आपले खेळाडू ते सध्या चेंडूवरती येतात आणि या खेळाडूचं जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज खूप चांगल्या पद्धतीने दर्शवत आहेत. फिल्डिंगची रचना त्यांची मात्र खूप चांगल्या पद्धतीने आहेत. तितका फिटनेस आतापर्यंत चांगला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विजय मामा यांचा ते मात्र दर्शवत आहेत. 12-12 एक विकेट मात्र मैदानावरती गमावलेत. 4 बॉल बाकी आहेत. आशिष चोरा तुमच्या बाहेर पुण्याचा गॅप शोधायचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळला बॉल बिटवीन द गॅप खेळला फटका. अलगदचा बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनला क्लिअर करत 4 धाव्यांसाठी मिळतील रन 4. दर्जेदार चौकार 4.
थँक्यू जगदीशजी पाटील महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक त्यांच्या आवाजामध्ये हे गायला गेलेलं सॉंग आहे आपण पाहिलं. रन झालं 16. थोडा अनपेक्षित थोडंसं उचली दिली बॉलला आणि समोरून बॉल मात्र आपण पाहिलं तर तितक्या ज्या 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 रेंजमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो त्या रेंजमध्येच बॉल आला नाहीत, त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलात. रन मैदानावरती खेळा 16. 16 लॉस ऑफ आणि विकेट. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील विनोद बंडा एका बाजूने असतील, समोर रवी बंडाही असणार आहेत, समोर रवी बंडाही असणार आहेत, रवी बंडा समोर असणार आहेत, त्यामुळे तिथेही चर्चा होणार आहे. एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळतात सिंगल कंप्लीट होतात. फेकी थोडी खराब झाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. ओ संधी 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 मैदानावरती होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि 2 धावा आहेत, 2 धावा मैदानावरती कंप्लीट. रन झाल्यात 18, करायच्यात 19 मध्ये अजून 31. मजा येणार मॅचला. 18 ला 1 विकेट. 1.5 चेंडू देखील संपला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 8 रन आलेले आहेत. ओहो काय बॉल टाकलायत, मध्ये येणारा बॉल स्विंग झालात, बॅटर मात्र तिथे अचानकपणे बीटी झालेत. शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळालं. बॅटला तर किती बॉल स्पर्श झाला की काय याची चर्चा मैदानावरती होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन मैदानावरती केल्यात 18, करायचे रन मैदानावरती 18 बॉल मध्ये अजून 31 रन. हे मॅचचं समीकरण असणार आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानावरती येऊयात. 18-31. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. रन मैदानावरती केल्यात आतापर्यंत जवळपास 18, करायच्या 3 ओव्हरमध्ये अजूनही 31. सरासरी आहे 10.33 ची आणि 10.33 च्या सरासरीनं त्या रन करायच्यात मैदानावरती जवळपास 31. पाहूयात काय घडणार या मॅच मध्ये. पाठलाग तर करायचं आहे. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर विशाल पाटील बिट्टी स्ट्राईक वरती आहेत. पहिला बॉल थोडा शरीरापासून दूर ठेवलाय, खाली राहिल्यात बॅट्समॅन आधी थोडे बाहेर निघाले आणि तो स्ट्रगल मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडू आलेत. 17 बॉलचा खेळ शेष आहे. 17 बॉलमध्ये रन करायचे 31. 17-31 समीकरण या मॅचचं आपण पाहतायत. हवेमध्ये खेळलाय बॉल, झेलची संधी, झेल 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 घेतलाय झेल, संपलाय खेळ. मैदानावरती विशाल पाटील यांची एक मोठी विकेट मैदानावरती आलेली आहेत. अखिलेश जैन यांनी मात्र विकेट मिळवून दिलेली आहे. जे गोलंदाज आहेत अखिलेश आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. विकेट आलाय. महत्वाची मोठी मोठी विकेट पाहायला मिळाली. विशाल पाटील होते कॅप्टन, त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन बॅटर आले आहेत भावे जैन, आयकॉन खेळाडू आहेत. ओहो हो पहिलाच बॉल, काय बॉल टाकलायत. खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न भावेश यांच्या समोर मैदानावरती अखिलेश जैन आज दाखवून देत आहेत. हम भी किसी से कम नहीं हे मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न तेही करतायत. दुसऱ्या बाजूला भावेश जैन मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडला पूल केलाय, फटका फसलाय का विजय मामा आहेत आणि त्यांच्या मस्तकावरून बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेसाठी सिक्सर. थँक्यू. थोडस कॅचचा प्रयत्न झाला होता तिथे, पण कदापि कॅच होऊ शकलं सी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. धावा झाला 24.
आक्रमण केलाय, फटका आता हवेमध्ये खेळलाय, फटका जाईल बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. 6. बदललेला 13 बॉल मध्ये 19 धावेची गरज. मागील 2 बॉल वरती 2 सिक्सर आले. तिथून मात्र भावेश जैन एका वेगळ्या भूमिकेमध्ये. शॉर्ट बॉलला हलक्यात फक्त ढकलून देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मैदानावरती घेतली जात आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलंय. आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. रन करायच्या मैदानावरती 12 बॉल मध्ये 18चं लक्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. मॅच रंगलेला आहेत, यात काही शंका नाहीत. 12 बॉल मध्ये करायच्या रन मैदानावरती 18 आणि 12 बॉल मध्ये 18 कशा प्रकारे पूर्ण होत आहेत याचं चित्र आपण मैदानावरती पाहणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात. या मॅचचं समीकरण आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 रन. चौकोनी आरसा आरशाने बघू नको पोरी ग. रंगाने लय तू गोरी ग. लागाची सोन बापरी ग. लागाची सोन बापरी ग. लागाची सोन बापरी ग. पहा या मॅचचं समीकरण 12 बॉल मध्ये 18ची गरज. हरीश पाटील मैदानावरती आल्यात. 12 बॉल मध्ये 18चं समीकरण. हरीश पाटील पहिला बॉल फुल टच बॉल, त्याला स्वीप केलाय. बॉल निघून जाईल. आशिष चोरांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. थोडस स्लिप झाल्यात त्या ठिकाणी भावेश जैन. 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या 32. 32. 11 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 11 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 17. पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल T90 पटेल 11चा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर T90 चॅलेंजर्स असणार आहे. चॅलेंजर्स असेल पटेल 11च्या समोर. रन करायच्यात मैदानावरती 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 17. फटका छान खेळला, हवेमध्ये खेळला, बिटवीन द गॅप खेळला, जिथे कुठलाही खेळाडू नाहीत. तिथून बॉल मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिडल ऑफ दी बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि 6 धावेंसाठी सिक्सर. थँक्यू. 6 धावा येतात. संघाची धावसंख्या 38. 38. पुन्हा आपण पहिला फिरवण्याचा प्रयत्न, काय बॉल टकलायत. थोडं स्विंग झाला, मध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वीप नाही करू शकले. पाठीमागे खेळायचं होतं या बॉलला आणि तिथे मात्र बीट झाल्यात. मॅचचं समीकरण आहे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. मॅच अगदी आपण पाहिलं तर कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. स्लॉग हिट केलाय, स्लॉग स्वीप केलाय, बॉल जातोय विजय मामा यांच्या दिशेने मात्र मार्गस्थ होतो. तिथून मात्र चांगली फेक पाहायला मिळाली. सरळ विकेट आणि काय फेकी आहे. बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडूची फेक मात्र करताना पाहायला मिळाले. पंकज पाटीलने गॅदर केलं त्या ठिकाणी. आता या मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ राहिलेत. 8 बॉल मध्ये 10 धावेची गरज. आज भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील या मैदानावरती. भरपूर काही गोष्टी तुम्हाला अपडेट करायला मिळतील या मैदानावरती आणि स्वतःमध्ये अपडेटपेक्षा अपग्रेड करणं गरजेचं आहे. तुमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. समोर खेळल्यात, लॉंग ऑफला बॉल चाललायत. 1 धाव मात्र तिथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत भावेश आणि मैदानावरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुन्हा एकदा मात्र वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 40. करायच्यात अजूनही 9. 7 बॉलचा खेळ बाकी आहेत. निर्णायक बॉल असणार हा शेवटचा बॉल. फटका बिटवीन द गॅप खेळलाय. विजय मामा काय वेगाने आला बॉल वरती. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र रोखल्या जात नाही. 2 धावा येतात. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा पहा. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे रन मैदानावरती 7. 6-7 वाला मॅच आहेत. कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन मध्ये सुरुवातीला 39 वरती 4 विकेट होते अंबेश 11च्या 4 ओव्हर मध्ये. तर दुसऱ्या बाजूला त्यांना थोडं बीट करण्याचा प्रयत्न झालाय. 42 ला 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मैदानावरती टीम R11 लगातो 6 या टीमनं. एक ब्रेक घेऊया. ऐकूयात विशाल खांबेरे यांना.
चला समीकरण पहा पुन्हा 6 चेंडूचा खेळ आहे 7 धावेची गरज असताना मैदानावरती आणि शेवटच्या षटकासाठी साईल आलाय यंग आहेत युवा आहेत म्हणून म्हटलं की यंग युवा प्लस 40+ त्याच्या वरचे एजचे खेळाडू तुम्हाला याच लीगमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल साईल यांचा पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न धावचीची संधी असू शकते. ओ फिल्डिंग तर छान झाली कदापि तोडा बॉल हातामध्ये ठेवला तो परिणाम मैदानावरती दिसलात. 1 रन मैदानावरती मिळालीत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 विकेट गमावलं 2 करायच्यात मैदानावरती बॉल 5 बॉलमध्ये करायचे 6 रन. हे यामाचं समीकरण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. अंबेश 11 वर्सेस RN 11 लगा तो 6 ही टीम तुम्हाला मैदानावरती एका बाजूने पाहायला मिळते. गोलंदाज पुण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल सावंत तुमच्या थोडा बाहेर टाकला जास्त बाहेर गेलात. अँगल क्रिएट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल मात्र जास्त बाहेर जात असताना पाहायला मिळालात. पंचाने मात्र दर्शवलं 2 हवेमध्ये फैलावत असताना संजयजी मल्होत्रा सर यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा वाढल्यात. 44 5 बॉलमध्ये आता रन करायच्यात 5 हे मॅचचं समीकरण आहे. षटकादरम्यान पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल खेळ खल्लास होईल यात काही शंका नाही आहे. आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय विशाल राऊत यांच्या बॅटमधून आलेला हा गगनभेदी गगनचुंबी सिक्सर मैदानावरती खेळलाय. मॅच जिंकलाय. टीम मैदानावरती पहिला सामना मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन R11 लगा तो 6 मैदानावरती खेळलेला फटका आणि मॅच आहे तो मॅच मैदानावरती जिंकलाय RN 11 या संघानं. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. हार्डलक टीम अंबेश 11 एका लाईनअप मध्ये दोन्ही संघ मैदानावरती जातील तिथे हस्तांदोलन आता दोन्ही संघ आपल्याला करताना पाहायला मिळतील. आता नेक्स्ट मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला असेल T90 चॅलेंजर्स या संघामध्ये आपण पाहिलं तर ऑनर आहेत विशाल पवार, आयकॉन असतील प्रशांत दुमडा, अमय्य, संतोष शाहरुख, अक्षय कपाकर, प्रसाद साळवी, भरत चोरगे, जयेश भोईर. त्याच्यानंतर असतील एका बाजूने आपण पाहिलं तर विनोद बंडा, स्वप्नील धुलप, रितेश पाटील, कुलदीप मेहरोल आणि प्रिन्स हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं T90 चा संघ असेल पटेल 11चा त्यामध्ये असतील ऑनर पटेल, त्याच्यानंतर